ऑडियन्स चेंज झालाय, पण मला असं वाटतं की ऑडियन्स हॅज नेव्हर लॉस्ट देअर सोल. ज्या क्रिएटिव्हिटीने तुम्ही एक जग क्रिएट करून त्यांच्यासमोर मांडलत ना, तर ते बघायला येतील. आणि जर त्यांना ते आवडलं आणि तुम्ही जर ते खूप 100% तुमच्या स्किल्स आणि सगळ्या वापरून जर तुम्ही काही केलेलं असेल, तर ते तुमचं जग ॲप्रिशिएट करतील. बरोबर. तर आज आपल्याबरोबर आहे सक्षम कुलकर्णी. येस. ऑफ मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीचं ऍक्टर आहे सक्षम. आणि अगदी मूवीज जसे की पक पकाक, शेवरी, दे धक्का, लोणावळा बायपास, शिक्षणाचा आईचा घू, अल्लाह के बंदे, फक्त लढ म्हणा, काकस्पर्श, लाईफ में हंगामा है, लादे नालारे आला, झिपऱ्या, भाई व्यक्ती की वल्ली, दे धक्का 2 आणि आता अल्ल्याड पल्ल्याड. येस. आणि सिरियल्स पण तू केलेल्या आहेस, जसं की आंबट गोड, लव लग्न लोचा आणि पॅडेड की पुशअप, ते पण एक होती. तर वेलकम पहिलं म्हणजे सक्षम. येस, थँक्यू. आणि थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल. कारण का हा आपल्याला खूप दिवसापासून आम्हाला पॉडकास्ट करायचा होता. फायनली तुझ्या डेट्स जमल्या. सो वी आर व्हेरी हॅपी. सेम सेम सेम. तर काय म्हणतोयस, काय वाटतंय, हाऊ आर यू टुडे? ऑल गुड, ऑल गुड. मी आता जस्ट अजून एका फिल्मचं शूट करून आलो. सिक्कीमला होतो, त्यामुळे 2 डिग्रीमध्ये शूट करत होतो. तिकडनं डायरेक्ट पुण्याच्या 38 डिग्रीमध्ये त्यामुळे थोडासा त्रास होतोय. पण पुणे हे माझं जन्मस्थान आहे आणि लाईक दिस इज वेअर आय हॅव बीन ब्रॉर्न अँड ब्रॉट अप. त्यामुळे आय लव्ह दिस सिटी. सेम इयर, सेम इयर. आणि तू सिम्बायसिस मध्येच होतास, त्यामुळे मला लहानपणी ग्रोईंग अप मला माहिती होतं, कारण का माझे कझिन्स पण सिम्बायसिस मध्ये होते. Oh, really? तर तेव्हा जेव्हा तू आणि जेव्हा तुझा पहिला पिक्चर आला पक पक पका, तो इट वॉज अ सेन्सेशन. म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे खरं सांगतोय की असा मूवी, म्हणजे मी ऍज अ चाइल्ड आणि माझी लहान बहीण वगैरे आम्ही सगळ्या जस्ट ब्लोन अवे विथ द मूवी. खरं सांगतो. तर हाऊ डिड दिस आहे तुला लहानपणी, कसं तू लहानपणी असं ऍक्टर व्हायचं होतं, पहिलं कसं काय झालं हे सगळं? सो मी इकडे प्रभात रोडला राहायचो आणि म्हणजे मला काय म्हणतो आपण, स्टेज फ्राईट नाहीये हे मला रिअलाइज व्हायच्या आधी माझ्या आजीला रिअलाइज झालं की हा लोकांसमोर येऊन व्यवस्थित बोलू शकतो, त्याला काही पाठ करायला दिलं तर तो व्यवस्थित पाठ करू शकतो. तर हे तिला कळलं आणि मग तिने माझ्या आई बाबांना सांगितलं की आपण ह्याला वेगवेगळ्या नाट्य शिबिरांमध्ये टाकूया, त्याला लेट हिम एक्सप्लोर. तर मग तशी जर्नी स्टार्ट झाली वयाच्या लाईक 4-5-6 वर्षाचा असल्यापासून. नाट्य शिबिर आणि ह्याच्या सगळ्यात मी जायला लागलो. मला घरचे माझे तिकडे पाठवायला लागले. आणि इथे एक भारती निवास सोसायटीचं ग्राउंड आहे जिकडे, करेक्ट, जिकडे मी नंतर बास्केटबॉल पण खेळायला जायचो. सो तिकडे माधुरी सहस्रबुद्धे, सुमनताई शिरवटकर नावाच्या खूप जुन्या, मुंबईत त्यांचं बऱ्यापैकी चांगलं नाव होतं. तो त्या पुण्यात शिफ्ट झालेल्या. आणि माधुरीताईंनी आणि सुमनताईंनी पहिलं नाट्य शिबिर तिथे भारती निवास सोसायटीमध्ये सुरू केलं होतं, जिकडे मी जायचो. आणि तिकडे लाईक माझा काय म्हणू आपण मेंटॉर गाईड दर्शन नाईक पण तिकडे, तो ललित कला केंद्राचा पासआउट गोल्ड मेडलिस्ट आहे तो. सो तो तिकडे जस्ट पासआउट झाल्या नुकता तिकडे शिकवायला यायचा. बरोबर. सो आम्ही तिकडे खूप एकांकिका आणि बऱ्याच कॉम्पिटिशन्स मध्ये आम्ही भाग घ्यायचो. तर तेव्हा पहिले नाटक आणि एकांकिका आणि ह्या सगळ्या गोष्टी पहिले सुरू झाल्या. आणि मी आधी विद्याभवन मध्ये होतो. अच्छा. सो तिकडे पण एलोक्युशन कॉम्पिटिशन, पोएट्री रेसिटेशन, त्यानंतर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, असं वेगवेगळ्या कॉम्पिटिशन म्हणजे शाळेतल्या शाळेतच व्हायच्या, त्याच्यात भाग घ्यायला लागलो. आणि मला असं वाटतं की माझ्याकडनं वेगवेगळे कॅरेक्टर्स करून घेतले माझ्या बाबांनी. अच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये मी आंधळ्या एका माणसाचं एक काम केलं होतं. त्यानंतर एक वुंडेड सोल्जर, जो आपले जे जवान तैनात असतात, तर त्याला पायाला त्याला जखम झालेली असते. तर ते असे वेगवेगळे कॅरेक्टर्स एक्सप्लोर.
एका वेड्या माणसाचं एक कॅरेक्टर Character, होतं. सो असे सगळे माझ्या बाबांनी माझ्याकडनं ते कॅरेक्टर्स करून घेतले आणि ते मला एक्सप्लोर करायला हे करत होते की बरोबर. ह्या कॅरेक्टर्स ना कसं फील होत असेल किंवा हे कॅरेक्टर तुला जर करायला मिळत असेल तर ते हाऊ. आणि मग त्याच्यात छोटे छोटे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये पण त्याच्यात छोटे छोटे एक एक 4-5 लाईन्सचे असे छोटे छोटे मोनोलॉग्स पण बाबा लिहायचे स्वतः. ओके. म्हणजे एकदा मी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये लोकमान्य टिळकांचं पण हे केलं होतं. ओके. सो सो अशा वेगवेगळ्या ह्याच्यातनं ते सुरू झालं. आणि मग पूर्वी हे असायचं आपले इंडियन मॅजिक आहे आणि हे सगळे जे प्रोडक्शन कंपनीज होते तेव्हा तुम्हाला तिकडे एनरोल व्हायला लागायचं की तुम्हाला ते ऑडिशन कॉल्स आणि हे सगळं व्हायचं. पोर्टफोलिओ बनवायचा. करेक्ट. पण पोर्टफोलिओ मी कधी बनवला नव्हता कारण की तेव्हा खूप लोकांना गंडवायचे. बरोबर. पैसे घेऊन तुमच्या मुलांचे फोटो काढतो आणि 15-20 हजार वगैरे देऊन. करेक्ट. आणि तेव्हा लाईक ऑलमोस्ट 20 वर्षापूर्वी 15-20,000 वॉज अ व्हेरी बिग अमाउंट. एक्झॅक्टली. आणि आपण काय असे श्रीमंत घरातनं नाही आलो ना, आपण पण असंच मिडल क्लास ह्याच्यातनंच आलेलो आहे. सो ते एक तर ते अफोर्डेबिलिटी नव्हती ऑब्व्हियसली. आणि बाबांना खूप लोकांनी सांगितलं की असे लोक गंडवतात वगैरे. सो यु नो बी अवेअर. अफोर्डेबिलिटी जरी असली तरी गॅरंटी काय? गॅरंटी काहीच नाही. त्यामुळे पोर्टफोलिओ कधीच केला नाही. पण इंडियन मॅजिक आय मध्ये तेव्हा एनरोलमेंट व्हायचे की तुम्ही या. आणि सो त्याच्यातनं मग आई बाबांनी माझं नाव तिथे टाकलं. आणि मग तिकडे मी जेव्हा 4थीत होतो तेव्हा एक मूंगफली म्हणजे रिश्ते नावाची एक सिरियल यायची झी टीव्ही वरती. त्याच्यामध्ये ते वेगवेगळे टेलिफिल्म्स असायच्या. सो त्याच्यामध्ये रिश्ते नावाची एक पहिली टेलिफिल्म होती जेव्हा मी 4थीत होतो. तेव्हा मधुरा वेलणकर मधुराताई ती त्याच्यात लीड होती आणि दुसरं कॅरेक्टर होतं एका लहान मुलाचं. ओके. सो दोघांवरतीच ती टेलिफिल्म होती. सो तेव्हा ऋषी देशपांडे नावाचे एक डिरेक्टर आहेत. ते त्यांनी पुण्यात शूट करायचं होतं त्यामुळे पुण्याचा मुलगा घेऊ वगैरे असं त्यांचं चाललं होतं. तेव्हा त्यांनी इंडियन मॅजिक आय मधनं काही मुलांचे प्रोफाईल्स मागवले होते. ओके. सो तेव्हा त्यांना माझं इंटरेस्टिंग वाटलं. त्यामुळे त्यांनी मला ऑडिशन आणि ह्या सगळ्यासाठी बोलवलं. माझी स्क्रीन टेस्ट घेतली आणि प्रॉपर सीन होता, स्क्रिप्ट होती. ओके. तर तो सीन पाठ करून मला स्क्रीनवरती बोलायचं होतं. त्यामुळे ते मी केलं, पाठ केलं आणि सहज करून गेलो. तर ते त्यांना एवढं इम्प्रेसिव्ह वाटलं आणि एवढं चांगलं वाटलं की त्यांनी काही न करता डायरेक्ट तुझं सिलेक्शन झालंय असं आई बाबांना सांगितलं. आणि या दिवशी आपलं फर्ग्युसन कॉलेजमध्ये शूट आहे तर या. तर दॅट वॉज द फर्स्ट टाइम मी कॅमेरा फेस केला आणि अशा सगळ्या गोष्टी. तर दॅट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. एवढ्या यंग वयात मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली. आणि त्याच्यानंतर मग ऋषी काका बरोबरच मी 2-3 अजून प्रोजेक्ट केले. त्याच्यामध्ये एक लॉंग फॉर्मॅट सिरियल होती, त्याचं नाव होतं ओवी, जी हंगामा चॅनल जेव्हा नवीन आला होता तेव्हा कार्टून्स नसायचे, त्याच्यात फिक्शनल शोज आणि असं सगळं असायचं. सो त्या हंगामा चॅनल वरती एक ओवी नावाची सिरियल यायची. तेव्हा मी होतो 7वीत होतो. तर त्या सिरियलच्या शूटिंगच्या वेळी त्या सिरियलचा प्रोडक्शन मॅनेजर होता अतुल चावरे काका. तर त्यांनी मला ऑब्झर्व केलं त्या सेटवरती आणि तेव्हा पकपकाची प्रोसेस सुरू झालेली. ओके. त्यामुळे ते तेव्हा स्काउट करत होते आणि असं त्यांना कोणी मिळत नव्हता वगैरे वगैरे. आणि माझ्या आधी ऑलमोस्ट 250 लहान मुलांचे ऑडिशन गौतम दादांनी घेतलेले. गौतम जोगळेकर डिरेक्टर फिल्मचा. तर मी जेव्हा ती सिरियल करत होतो तेव्हा अतुल काकांनी गौतम दादाला सांगितलं की एक पुण्याचा मुलगा आहे तर तुम्ही बघा म्हणजे येऊन ऑडिशन घ्या. तर ते म्हणले ओके. आणि देवर फेडअप कारण त्यांना कोणीच मिळत नव्हतं. तर कोणीच मिळत नाही तर आता हा एक सांगतोय तर बघूया याचं काय करून बघूया म्हणून ते सगळे पुण्याला आले. आणि इथेच भांडारकर रोडला बापट क्लासेसच्या समोर गौतम दादाचे काका राहायचे. सो त्यांच्या घरी ऑडिशन झालेली. आणि आय स्टील रिमेंबर गौतम दादा तिकडे मला बोलवलं आणि मी गेलो. आई बाबा होते दोघं आणि त्यांनी जस्ट स्क्रिबल्ड अ डायलॉग. 8वीत होतो. सो दिस वॉज 7वी-8वीच्या मधली फेज होती. सो आय वॉज 11-12 इयर्स ओल्ड होतो.
तर ही जस्ट स्क्रिबल्ड समथिंग ऑन अ पीस ऑफ पेपर आणि तो असा एक 4-5 लाईनचा असा एक डायलॉग होता. तर मला म्हणला घे पाठ कर वगैरे. तर ही मेड मी सिट इन अ रूम. आई बाबांना सांगितलं तुम्ही त्याच्या आसपास पण जायचं नाही. बापरे. तर मी असा बसलो होतो एकटा आणि मी ते वाचत होतो. आणि इंग्लिश मीडियम मध्ये असल्यामुळे जरी लहानपणापासून बरोबर. मराठी पुस्तकं वाचत होतो तरी ती तरी, गावाकडची भाषा Correct. आपल्याला फॅमिलियर नाही येत. नसते एवढी. एक्झॅक्टली. आणि त्यांनी ते त्या पद्धतीने लिहिलं होतं. अच्छा. आणि मग मी वाचत होतो आणि मला ह्याच्यामध्ये पण परत बाबांना सांगायला हे करत की नाट्यछटा स्पर्धा ज्या असायच्या पूर्वी म्हणजे अजून पण आहेत, पण त्या नाट्यछटा स्पर्धांमध्ये त्यांनी माझ्याकडनं एक नाट्यछटा पाठ करून घेतलेली, ओके. ज्याच्यामध्ये थोडी गावाच्या स्टाईलची भाषा आहे आणि होती. असं सगळं होतं. तर त्यामुळे थोडं फॅमिलियर होतो. सो मी ते वाचत होतो. आय वॉज सिटिंग अलोन आणि मी वाचत होतो आणि झालं पाठ आणि मी म्हणलं की रेडी. तर हँडीकॅम होता तेव्हा. तर हँडीकॅम वरती लॉय जो म्युझिक डिरेक्टर आहे फिल्मचा, तर लॉय कॅमेरा पकडत होता आणि आशिष रेगो जो प्रोड्युसर, म्हणजे तिघही प्रोड्युसर होते पण आशिष दादाचं प्रोडक्शन कंपनी आणि असं सगळं. सो तो तिकडे होता, गौतमदा लॉयच्या बाजूला उभा होता आणि मला अजूनही आठवत आहे. आणि मी असं ऍक्शन आणि मी बोलायला लागलो आणि संपलं. आणि द मोमेंट माझं बोलून संपलं त्यांनी कॅमेरा कट केला आणि दे जस्ट लुकिंग ॲट इच अदर की यु नो डिड वी गेट व्हॉट वी वॉन्टेड. आणि लॉय आय स्टील रिमेंबर गौतमदाला म्हणतोय आणि आशिषदाला म्हणतोय अभि आपका काम चालू. आणि मी म्हणलं काय झालं काय नाही, चला आईबाबांना भेटूया वगैरे. मग आम्ही गेलो. तर गौतमदा इमिडिएटली ही सेड की आम्हाला जसा मुलगा पाहिजे होता, खरं तर त्यांना पाहिजे होता एकदम बारीक आणि तो तसा दिसायला पाहिजे. आणि मी तेव्हा आय एम स्टील एम, बट तेव्हा मी पण आणि आता नाहीये, पण तेव्हा प्रॉपर मी रोलची गरज होती रे, नव्हती गरज. त्यांना एकदम असा बारकुडा आणि असा मुलगा पाहिजे होता. तर ते येऊन आईबाबांना म्हणाले की असं असं आहे, आम्हाला खरं तर पाहिजे होतं बारीक, पण ह्यांनी खूप छान केलं, त्यामुळे आपण वी आर गोइंग विथ सक्षम. तर आईबाबा खुश झाले की मस्त की छान. तर हे झालं आणि मग ते म्हणले, गौतमदा म्हणलं की शूटिंग आपलं असेल दिवाळीच्या आधी, ते पितृपंधरवडा आणि त्याच्यामध्ये ते शूट होतं. तर आई म्हणली, आई बिंग अ टीचर, सिम्बायसिस मध्येच टीचर होती माझी आई, तर ती म्हणली की पण टर्मिनल एक्झाम आहे, 6 महिन्याची परीक्षा आहे, कसं. तर तेव्हा गौतमदा म्हणला पण नाना पाटेकरांच्या तेव्हाच डेट्स आहेत. तर आई बाबा म्हणले एक मिनिट, नाना पाटेकर म्हणले हो, अशी गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे आणि भूत्याचं कॅरेक्टर आहे ते नाना पाटेकर प्ले करणार. तर आई बाबावर ब्लोन की पहिलाच ब्रेक. आणि मला अशी म्हणजे मला माहिती होतं त्यांच्याबद्दल, पण एवढ्या लहान वयात एवढे फिल्म्स बघत नाही आपण. आपल्याला तेव्हा माहिती असतं की नाना पाटेकर एक व्यक्ती आहे आणि तेव्हा त्यांचा जस्ट तो एक मच्छरवाला डायलॉग खूप फेमस झाला होता. आणि तेव्हा असं असतं ना, आपल्याला शाहरुख खान, सलमान खान म्हणजे जरी ते भारी ऍक्टर आहेत, करेक्ट, पण आपल्याला ऍज अ स्टार म्हणून आपण दुसऱ्यालाच बघतो. करेक्ट म्हणजे. आणि नाना पाटेकर आपल्याला माहिती होतं, आम्हाला माहिती होतं, म्हणजे आईबाबांना ऑब्व्हियसली माहिती होते, पण मला एक एवढी आयडिया नव्हती की म्हणजे आहे एक वगैरे. आणि त्यांचा तो जस्ट फेमस झाला होता आणि त्याच्यामध्ये तो एक स्पेसिफिक वर्ड आहे. सो आम्ही तो घरी डायलॉग बोललो की आम्हाला खूप ओरडा पडायचा, कारण की तुम्ही असं नाही बोलू शकत, तू बोलू नये, हे असं डायलॉग नाही बोलायचं वगैरे. आणि आपल्या डोक्यात तेच असतं, बिकॉज वी आर यंग, की ह्या शब्दामध्ये किंवा काय आपल्याला उत्सुकता असते. नंतर जेव्हा मोठे होतो तेव्हा आपल्याला कळतं काय गोष्टी आहेत किंवा काय. लहान वयात आपल्याला काय कळत असतं. तर मी म्हणलं अरे ते डायलॉग म्हणलेले ते आहेत का वगैरे वगैरे. आणि आई बाबा म्हणले की ते त्यांनी फक्त तेवढंच नाही केलंय, खूप फिल्म्स आहेत वगैरे त्यांच्या आणि खूप मस्त काम करतात वगैरे, छान काम आणि व्हेरी रिस्पेक्टेड पर्सन. आणि मी म्हणलं ओके. आणि मग परीक्षेचं काय करायचं, तर मग आम्ही प्रिन्सिपल मॅमकडे गेलो आमच्या. तर मॅमना म्हणलं की असं असं आहे आणि अशी फिल्म आहे. तर मला असं वाटतं की काही शिक्षक किंवा काही लोक आपल्या आयुष्यात
एक वेगळं स्थान घेऊन जातात ना, करेक्ट तसं असतं की म्हणजे तेव्हा जर मला मॅमनी परमिशन दिली नसती किंवा काही यू झालं हॅव टू रिपीट 8th स्टँडर्ड किंवा तुला हा. फेल करू किंवा वट एव्हर, तर थिंग्स वुड हॅव बीन प्रॉब्ली व्हेरी डिफरंट. डिफरंट. पण एक जो आपण म्हणतो ना की ह्याच्या म्हणजे तो एक जी पारख असते ना शिक्षकांना, स्पेशली शिक्षकांना आणि एक्सपिरियन्सनी मोठ्या व्यक्तींना जी एक पारख असते ना करेक्ट मुलांमध्ये की ह्याच्यामध्ये हा स्पार्क आहे, ओळखून घ्यायची. हा म्हणजे वेदर इट्स स्पोर्ट्स और वेदर इट्स बरोबर. एनी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी अपार्ट फ्रॉम स्टडीज, तर मला असं वाटतं की त्या लोकांचं ना आपल्या आयुष्यात एक खूप वेगळं स्थान होऊन जातं. Absolutely. तर मॅमनी बघितलं आणि ते म्हणले की दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आणि परीक्षा आपण सक्षमचं शूटिंग संपलं की विल टेक अ री एक्झाम. क्या बात आहे. तर आई पण खुश की परीक्षा पण हा. होते आणि सगळं. आणि मग 1 महिना आधीपासूनच म्हणजे हा. मी लिटरली हॅड टू मिस स्कूल, ऑलमोस्ट 3 महिने स्कूल Okay. मिस करायला लागली मला. कारण की 1 महिना मी गौतम दादाकडेच राहायला होतो. अच्छा. आम्ही रोज लिटरली एव्हरी डे आम्ही रात्री जेवण झालं की झोपायच्या आधी अख्खी स्क्रिप्ट वाचायचो. ओके. एव्हरी डे 1 महिना 30 दिवस हा. अख्खी स्क्रिप्ट वाचायचो आणि एव्हरी टाइम म्हणजे गौतम दादाचा ह्याच्यात 100% क्रेडिट की एव्हरी टाइम मी प्रत्येक डायलॉग जो बोलायचो तो मला प्रत्येक वेळी सांगायचा की हा शब्द असा घेऊन बघ, हे वाक्य असं घेऊन बघ. त्यामुळे जो चिखलू फायनली पडद्यावरती दिसतो ना त्याच्यामध्ये माझे एफर्ट्स आर लिटरली 40% 50%. पण प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये. प्रॅक्टिस. कारण की आम्ही जेव्हा सेटवरती गेलो डे 1 मला अख्खी स्क्रिप्ट म्हणजे इन्क्लुडिंग ब्रॅकेट्स, बरोबर, की जे बिटवीन द लाईन्स म्हणतो आपण, बिटवीन द लाईन्स जे आपण म्हणतो स्क्रीन प्ले, बरोबर, मला अख्खी स्क्रिप्ट वर्ड टू वर्ड पाठ होती. म्हणजे लोकांचे सगळ्यांचे वेगळे बाकीचे ऍक्टर्सचे पण मला डायलॉग पाठ होते आणि माझे तर ऑब्व्हियसली होतेच. पण मी एवढा क्रिस्टल क्लिअर माइंडसेटनी तिकडे होतो ना की ह्या सीन मध्ये असं करायचं. आणि लिटरली आम्ही गौतमदाच्या घरी खूप रिहर्सल्स पण करायचो की इकडनं असं चालायचं, इकडनं हे करायचं, इकडनं स्टाईल तशी. स्टाईल तर ते मी म्हणजे टोपी आधी गौतमदानी मला स्ट्रेट घातली तर मी डायलॉग बोलता बोलता ती वाकडी गेली, तर ते त्याला इतकं आवडलं तो म्हणला की अशीच टोपी ठेवायची आपण. आणि त्या टोपीचं पण लोकांनी नंतर एवढं हे केलं की ती टोपी ठेवण्याची स्टाईल आणि तो एक मुलगा उभा राहिला, बरोबर, बेसिकली. तर त्याच्यानंतर आमचं एक वर्कशॉप पण झालं जिकडे बाकीची माझी जी फ्रेंड्स आणि ते सगळे होते. तर आमचं एक तसं वर्कशॉप पण झालं जिकडे मैत्री होण्यासाठी, कारण केमिस्ट्री दिसायला. बरोबर. सो आमच्या सगळ्यांचा एक ग्रुप बनला आणि मग आम्ही ऑलमोस्ट एक 15-20 दिवस आमचं रोज वर्कशॉप व्हायचं, बॉन्डिंग आणि सीन्स रिहर्सल, डायलॉग्स आणि असं सगळं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सेटवर गेलो आणि जसं शूटिंग सुरू झालं लिटरली कळलंच नाही कधी संपलं. आणि आय स्टील रिमेंबर फर्स्ट टाइम मीटिंग नाना काका. गणपतीचा तेव्हा काळ होता जेव्हा मी गौतम दादाकडे गेलो होतो आणि मला म्हणलं चल आपण चाललोय. मला फुल टेन्शन आणि टेन्शन आलं की माझे कान लाल होतात रे. इट इज माय थिंग. तर आम्ही गेलो आणि नाना काकाकडे गणपती बसतो. तर आम्ही गेलो आणि नाना काकाची तेव्हा आई होती. तर पहिले नाना काका आज होता, गौतम दादानी त्याच्या आईशी ओळख करून दिली की आणि त्याची आई लिटरली मला तिने असं बाजूला बसवलं आणि गप्पा म्हणजे एवढ्या गप्पा मारल्या माझ्याशी. आणि शी वॉज द ओनली पर्सन ज्याला नाना काका घाबरायचा. आणि त्या माझ्याशी एवढ्या गप्पा मारल्या आणि मला सांगितलं की छान करशील वगैरे आणि नानाचा अजिबात काही घाबरू नकोस, तो आहे तसाच आहे आणि तुला तुझं करायचंय वगैरे वगैरे. आणि नंतर ही वॉक असं मागे माझ्या मागे, काय सांगतेस ग त्याला, मागे बघितलं तर ही वॉज स्टँडिंग राईट बिहाइंड मी. आणि अरे हो वगैरे, काय नाही मस्त करायचं वगैरे, बाप्पाचं दर्शन घेतलंस का, म्हणलं नाही, मला घेऊन गेला, नमस्कार वगैरे.
आणि दॅट वॉज इट. म्हणजे आमची तेव्हा हा त्याला काय वाटलं माझ्याबद्दल. आणि आमचं शूटच्या वेळी लिटरली कधी कधी असं गौतमदाचं व्हायचं की नानाकाचा एक एक्स्ट्रा शॉट बरोबर आहे, घेऊया हा. किंवा काय. पण अगेन सेम, म्हणजे तो असं म्हणाला की ही फिल्म भुत्याची नाहीये, ही फिल्म चिखलूची आहे. चिखलूची आहे. तू माझे शॉर्ट्स एक्स्ट्रा घ्यायला जाशील आणि फसशील. तू मला एवढा प्रेफरन्स देऊ नको. लेट माय कॅरेक्टर बी द वे इट इज रिटन इन द स्क्रिप्ट. तू ह्याला जास्त फोकस मध्ये ठेव. क्या बात आहे. सो हा पण काही खूप लोकांचा मोठेपणा असतो ना. ऍब्सोल्युटली. मग असं वाटलं की, आणि तेव्हा मला काही रिअलाइजच होत नव्हतं की आपण काय करतोय. प्रेशर किती आलं असेल तुझ्यावरती ऐकून असं? माझ्या समोर झालंच नाही ना हे. थँकफुली माझ्या समोर झालंच नाही. आणि मला असं झालं की आम्ही शूट करत होतो आणि तेव्हा तर फिल्म होती, आता डिजिटल वगैरे. तेव्हा तर फिल्म. आणि मला तेव्हापासून गौतमदा जास्त प्रेशर काय द्यायचा की तुम्हाला म्हणायचं की हे बघ, गोष्ट काय ना, दिवसा शूट करायला ही फिल्म लागते, हा 250D. तर हा कॅन आहे 14,000चा तेव्हा, 2005. बापरे. हा कॅन आहे 14,000चा. आणि रात्री शूट करायचंय, ती फिल्म आहे 500T. ती वेगळी फिल्म आहे. ती रात्रीचं शूट करायचं, त्यामुळे एक्सपोजर आणि हे सगळ्या गोष्टी हे होतात, त्यामुळे ती महाग आहे. तर तो कॅन आहे 18,000 रुपयाचा. सो तो मला म्हणायचा की, आणि ते 400 फूटच असतं, 4 मिनिट्स. ओके. 4 मिनिट्स मध्ये तुझी फिल्म संपते. म्हणायचा की शॉट सुरू झाला की यू शुड मेक शुअर की तुझ्याकडनं काही चुकणार नाही. बरोबर. कारण की हे 14 आणि हे 18, बाकीच्या टेक्निकल गोष्टींमुळे ठीक आहे, पण तुझ्याकडनं आपल्याला 1 किंवा 2 टेक्स मध्येच करायचं. सो ते जे ट्रेनिंग मिळालं ना मला, करेक्ट, आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ऑब्व्हियसली नाना काका सेटवरती एवढं शिकायला त्या फिल्मनी मला दिलं ना. म्हणजे फोकल लेंथ, तेव्हा कॅमेरा आणि टेप असायची, टेप मेजर. तो कॅमेरा अटेंडंट तुला असं टेप घेऊन यायचं तुझ्या डोळ्यापाशी. अच्छा. आणि मग तुझी फोकल लेंथ डिसाइड व्हायची. ओके. तर नाना पाटेकर बिंग एन एक ऍब्सोल्यूट लेजेंड, तो टेप घेऊन यायच्या आधी त्याला सांगायचं कितना 15 फीट 16 फीट असे ते डोळ्यांनी मेजर करून सांगायचे. आणि मी त्याला म्हणलं की हे तुम्ही काय करता? म्हणतो अरे ते फोकस, आपण नीट दिसतोय की नाही त्याला फोकल लेंथ म्हणतात. तर ते डिस्टन्स फ्रॉम कॅमेरा टू द सब्जेक्ट, बरोबर, आणि तो फोकस मध्ये की आहे की नाही हे मेजर करायला ती लेंथ असते. ओके. हे मला तेव्हा शिकायला मिळालं, जे नॉर्मली आपल्याला टेक्स्टबुक्स एक्झॅक्टली ऍक्टिंग स्कूल मध्ये थिअरी मध्ये शिकायला मिळतं. हे मला तेव्हा सेटवरती शिकायला मिळालं. आणि आमचा डीओपी होता संजय जाधव, त्यामुळे तो एक वेगळी स्कूल. आणि मला बिंग अ क्युरियस पर्सन मी सगळीकडे जायचो. बरोबर. म्हणजे आमचे साऊंड दादा होते, त्यांच्याकडे जाऊन बसायचो. मग तो नागरा असायचा, त्याच्यावरती स्पूल असायचं. बरोबर. मग हे कसं प्ले होतं, मग साऊंड रेकॉर्ड कसा होतो, मग हे कसं होतं. मग संजूदाला सांगायचो की मला बघू दे त्याच्यातनं. आणि ही बिंग अ स्वीट हार्ट, त्यांनी मला एवढ्या प्रेमाने कॅमेरा बाबतीत गोष्टी शिकवल्या आणि सांगितल्या की हे असतं हे असतं. कारण की मला असं असायचं की हे बटन दाबल्याने काय होतं किंवा हे काय होतं. तर मला ह्या लोकांनी एवढ्या प्रेमाने गोष्टी शिकवल्या आणि सांगितल्या की लिटरली दॅट फिल्म वॉज माय फिल्म स्कूल. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं की प्रॅक्टिकल नॉलेज इज वे बेटर दॅन व्हॉट यू कॅन एनी डे. तर मला असं झालं. आणि छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे लहान असल्यामुळे 50 फुटी क्रेन लागली होती आणि संजूदा वरती होता. मी म्हणलं की वरनं कसं दिसतं मला बघू ना. तर त्यांनी क्रेन खाली घेतली, मला बसवलं आणि वरती घेतली. आणि मग मला दाखवत होता बघ की आता इकडनं असं दिसतं, इकडनं तू असं येणार, मग इकडनं तुझं असं होणार. तर आय वॉज माइंड ब्लोन.
तुला ते व्हिज्युअलायझेशन पण करायला हेल्प होत एक्झॅक्टली मला असं, आणि ह्या म्हणजे निस्वार्थीपणे ह्या लोकांनी मला शिकवलं आणि सांगितल्या गोष्टी. त्यामुळे इतकं म्हणजे ती फिल्म एव्हरग्रीन आहेच ऑब्व्हियसली, पण लाईक इट हॅज लाईक अ व्हेरी सॉफ्ट स्पॉट इन माय हार्ट. व्हेरी स्पेशल प्लेस. व्हेरी 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 स्पेशल. आणि आय स्टील रिमेंबर दोज डेज अँड दोज टाइम्स. आता पुढच्या वर्षी 2025 इट विल बी 20 years टू ओ माय गॉड. 20 वर्ष होतील फिल्मला. 2005 मध्ये रिलीज झाली आणि तरी अजूनही ती एव्हरग्रीन आहे. म्हणजे अजून, आणि हा तर कमिंग टू दॅट, पण जेव्हा हे सगळं जो अनुभव चाललेला तेव्हा शाळेचे मित्र वगैरे सगळ्यांना माहिती आहे सक्षम गेलेला आहे. आणि मग ती फिल्म रिलीज होते आणि सक्षम ओव्हरनाईट स्टार होतो महाराष्ट्राचा. बिकॉज त्यावेळेस 100% अगदी लहान मुलांपासून पेरेंट्स पर्यंत आजी आजोबांनी त्या फिल्मवर खूप प्रेम केलं लोकांनी. त्या फिल्मला म्हणजे वेड्यासारखा. म्हणजे आय कॅन जस्ट इमॅजिन जर ती आजच्या काळात जर ती रिलीज झाली असती किंवा परत रिलीज केली, आय थिंक इट विल रिसीव्ह अजून ट्रेमेंडस रिस्पॉन्स. तेव्हा वेन दॅट हॅपेंड, हे सगळं व्हायला लागलं, सगळं एकदम फिल्म हिट झाली, तेव्हा तुला कसा अनुभव होता? कारण का सगळीकडे 100% असणार आहे की लहान मुलं म्हणत असणार रे चिकलू पक पक पका बदला किंवा काहीतरी असा 100% होत असणार आहे. सो व्हॉट वॉज दॅट एक्सपिरियन्स? इट वॉज म्हणजे आउटस्टँडिंग पहिलं तर, कारण कोणाला इमॅजिन पण झालं नव्हतं की ही फिल्म अशी होईल. एक्झॅक्टली. आणि त्याच्यावरती लोक एवढं प्रेम करतील. म्हणजे असे एक्सपिरियन्सेस त्या फिल्मनी दिले ना की म्हणजे दॅट अँड माय फॅमिली हेल्प मी बी ग्राउंडेड. म्हणजे एक शो होता प्रभात टॉकीज मध्ये जो एका एनजीओनी घेतला होता आणि त्यासाठी मला बोलवलं होतं. त्या शोला खालती म्हणजे प्रभात टॉकीजला बाल्कनी, तर खालती सगळ्यात फ्रंट मध्ये आंधळी मुलं बसवली होती. ओके. मग मध्ये ज्यांना ऐकू येत नाही ती लोक होती. दाराच्या इकडे सगळे हँडिकॅप आणि असे डिफरंटली एबल्ड जे आपण म्हणतो तशी लहान मुलं बसवली होती. वरती सगळे असेच लोक आणि सगळ्या एनजीओचे ऑलमोस्ट 1000 मुलं असतात. बरोबर. आणि फिल्म संपली. म्हणजे त्यांचे लिटरली टीचर्स होते, ते त्यांच्याशी साईन लँग्वेजनी बोलत होते आणि हे सगळे. आणि मी तिथे उभा होतो बाहेर की यु नो लोक मुलं येतात मला बघतील. आणि त्या मुलांनी लिटरली म्हणजे फिल्म तर एन्जॉय केलीच, पण त्यांना पहिले तर विश्वासच बसत नव्हता की मीच तो आहे. आणि ते जी आंधळी होती मुलं, त्यांना टीचर्सनी सांगितलं की जो मुलगा तुम्ही ऐकला तो हा आहे. तर लिटरली दे वर फीलिंग मी की हा दिसतो कसा किंवा हा काय असतो. आणि माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं. आणि मी आई बाबांकडे बघत होतो आणि त्यांना विचारत की मला आनंद पण होतोय पण मला रडावंसंही वाटतंय. तो एक एक्सपिरियन्स होता. त्यानंतर एका स्टोन क्वारीमध्ये मला बोलवलं होतं. तेव्हा त्यांना स्क्रीनवरती फिल्म दाखवली. ओके. लहान मुलांना, म्हणजे ते दगडखाणीत काम करणारे सगळे वर्कर्सची लहान मुलं. ओके. तर तिथे मला त्यांनी बोलवलं होतं आणि फिल्म संपल्यानंतर मला त्यांनी स्टेजवरती बोलवलं आणि मी गेलो. तर त्या लहान मुलांना असं वाटत होतं की ह्याला मी आता स्क्रीन मध्ये बघितलंय आणि हा स्क्रीन मधनं बाहेर कसा आलाय. आणि ते माझ्याकडे इतक्या प्रेमाने आणि ह्यांनी बघत होते की लाईक तू माझा हिरो आहेस ब्रो, लाईक असं ह्या फिलिंगनी ते माझ्याकडे बघत होते. आणि मला असं तेव्हापासून वाटत होतं की हे वेगळंच जग आहे. बरोबर. जिकडे आपण म्हणतो की आपण मिडल क्लास आहोत, आपल्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे, स्ट्रगलिंग, हे सगळ्या गोष्टी. बरोबर. म्हणलं ह्यांचं तर लाईफ इज सो डिफरंट. आणि म्हणलं की लाईक आपण किती लकी होत की आपल्याला लाईक चांगलं खायला मिळतंय,
आपल्याला चांगलं शिकायला मिळतंय, आपण चांगल्या शाळेत जातो. तर मला तेव्हापासून एक ते मनावरती एवढं होतं ना की आपण कोणीच नाही होत. बरोबर. म्हणजे मला अजूनही असं, आणि तेव्हा मला बाबांनी सांगितलं होतं, म्हणले की लहानपणापासून सायन्स फिक्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी मला बाबा खूप वाचायला द्यायचे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की हे बघ, तुला माहितीये आपण कुठे राहतो? म्हणलं हो. नाही, तसं नाही. कुठे राहतो आपण? आपली एक युनिव्हर्स आहे. बरोबर. त्या युनिव्हर्समध्ये इन्फायनाईट गॅलेक्सीज आहे. त्या गॅलेक्सीमध्ये एक कुठल्या तरी एका छोट्या कोपऱ्यात एक आपली मिल्की वे आहे. त्या मिल्की वेच्या एका छोट्या कोपऱ्यात एक कुठला तरी सूर्य आहे. त्या सूर्याभोवती काही ग्रह फिरतायत, ऑर्बिट करतायत, जे तू शिकतोस शाळेत. त्याच्यामध्ये मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, 3rd नंबरवरती आपला प्लॅनेट डॉट आहे आपला. त्या प्लॅनेटवरती एक जग आहे. त्या जगामध्ये एक कुठला तरी भारत नावाचा देश आहे. त्या भारतामध्ये एक महाराष्ट्र नावाची एक स्टेट आहे. त्या महाराष्ट्रामध्ये एक पुणे नावाचा सिटी आहे. त्या सिटीमध्ये एक प्रभात रोड नावाचा एक रस्ता आहे. त्या रस्त्यावरती लिज्जत पापड नावाचा एक कारखाना आहे. त्याच्या मागे एक आशीर्वाद नावाची बिल्डिंग आहे. त्याच्या 3rd फ्लोअरवरती तू आत्ता राहतोस. एवढ्या याच्यात तू एक सँडचा पार्टिकल आहे. त्यामुळे यू हॅव टू डिसाइड की तुला तुझं आयुष्य कसं जगायचंय, की तुला लोकांना ट्रीट कसं करायचंय. म्हणजे इगो, त्यानंतर ह्युमन टेंडन्सीज ज्या असतात, ग्रीड, फेम किंवा हे. ते म्हणले की तू कोणीच नाहीयेस. म्हणजे आपण लिटरली कोणीच नाही आहोत. त्यामुळे आपण कोणाशी कसं बोलतो, कोणाशी कसं वागतो, बिकॉज स्मॉल जेस्चर्स ऑल्सो लिव्ह अ स्मॉल मार्क इन युअर हार्ट. वेदर इट इज आनंदाचा मार्क का दुःखाचा मार्क, पण तो एक आपला, म्हणजे आपण जे म्हणतो ना की अरे त्याची वाईब चांगली नाहीये, तर ती का चांगली नाहीये? कारण की तो तसा जगत आलाय आणि ते करेक्ट करू शकतो, पण त्याला वेळ खूप लागणार. त्यामुळे मला ते लहानपणापासूनच हे सगळे एक्सपिरियन्सेस आणि माझ्या बाबांची शिकवण आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे मला असं झालं की तू कोणीच नाहीस आणि ही फिल्म कोणीच नाहीये. ही फिल्म आहे, पण तू ह्याच्यामध्ये फक्त काम केलंय. बरोबर. त्याच्यामुळे तू आयुष्यात जगताना मी कोणीतरी झालोय असं झालं की यू फिनिश. ऍब्सोल्युटली. आणि मला तेव्हापासूनच असं होतं की माणूस आयुष्यभर शिकत राहायला पाहिजे ना. बरोबर. वेन यू से की मला जमलं यार, मग संपलं, मग तुझं ग्रोथच थांबतो ना. स्वतःलाच हे करून टाकतो की मला जमतंय सगळं, काहीच नाही होऊ शकत. पण ही इतक्या लवकर ही टीचिंग तुला सांगितली गेली बाबांनी. आणि एक डायलॉग आहे शाहरुख खानच्या, फरहान अख्तरचा एक मूवी येते, जस्ट लक बाय चान्स. त्यामध्ये शेवटी शाहरुख खान म्हणतो त्याला की ही तुझा ही जो पहिली मूवी आहे, या मूवीने तुला सिलेक्ट केलं. करेक्ट. पण आता तुझ्या हातात असणार आहे की तू कसं मूवी सिलेक्ट कर. करेक्ट. आणि हे अगदी तुझ्या बाबतीत पण थोडंफार रिलेव्हंट आहेच. कारण का यू आर यंग, ऑब्व्हियसली यू हॅड द स्किल्स, द वे तू परफॉर्म केलंस, दॅट इज एक्सेप्शनल. पण त्यानंतर मग काय ठरलं की 8वीत मूवी आलेली आहे, आता 10वी येणार आहे, आता सायन्स घ्यायचंय, आर्ट्स घ्यायचंय का फिल्म लाईन मध्येच करिअर करायचंय, आणि मग ते करिअर कसं, तर याच्या बाबतीत थोडंसं आपण बोलूया. सो झालं असं की पहिले तर अगेन टीचर्स शाळेपासून ज्या पद्धतीने ग्रूम केलं गेलं ना, मला लिटरली असं वाटतं की खरंच नशीबवान असल्यासारखंच वाटतं मला. कारण की त्यांनी मला नेहमी सांगितलं की डोंट स्टॉप, कीप ऑन एक्सप्लोरिंग. म्हणजे असं नाही की फक्त आपल्याला हेच करायचंय, बरोबर, काहीतरी खेळून बघ किंवा काय. सो मग स्पोर्ट्स ऑल्सो बिकेम अ पार्ट ऑफ माय लाईफ. मग बास्केटबॉल खेळणं, हे करणं. मग एकदा मला बास्केटबॉल मध्ये स्टेटच्या कॅम्पमध्ये पण सिलेक्शन झालं होतं माझं. सो ते पण होतं. आणि मग 10वी आली. मग 10वी मध्ये जी फिल्म तू म्हणलीस ना, लाईफ में हंगामा, सो तेव्हा मी ती फिल्म करत होतो. आणि लिटरली
मार्च मध्ये बोर्ड एक्झाम्स आणि मी फेब पर्यंत शूट करत होतो. बापरे. तर तेव्हा पण आई बाबांनी मला कधीच डिडंट स्टॉप मी की पण अभ्यास सायमल्टेनियसली सुरूच होता. सो मी ते शूट करून आलो आणि 1 महिना जेवढं मला प्रिपरेशन करायला वेळ मिळाला तेवढा केला आणि अभ्यास मध्ये चांगला होतो. तर सगळं झालं आणि टेन्शन होतंच ऑब्व्हियसली, कारण काय एक्झाम मस्त गेली होती पण टेन्शन होतं आणि रिझल्ट आला. फुल टेन्शन मध्ये घरचे की किती मार्क पडणार, आता कॉलेज कुठलं वगैरे वगैरे. ठरलं हे होतं की कॉमर्स करायचं. ओके. कारण की मॅथ्स चांगलं होतं बऱ्यापैकी आणि माझी बहीण पण बीएमसीसी मध्येच होती. ओके. आणि तिला पुढे सीए बीए ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि ती आता शी इज व्हेरी सक्सेसफुल, टचवूड. तर दीदी कॉलेजमध्ये होती आणि म्हणलं दीदीच्याच कॉलेजमध्ये जायचं आपल्याला. तर रिझल्ट आला आणि 81% मिळाले. तर हा, पण ऍडमिशन साठी इट वॉज नॉट इनफ, कारण बीएमसीसी खूप रेप्युटेड कॉलेज आणि 88 पासून पुढे म्हणजे ते असे लोक असायची. मग 81 काय करायचं, म्हणजे खुश झाले ऑब्व्हियसली, कारण की एकच महिना जी काही तयारी केली होती ती. पण मग आम्ही गेलो बीएमसीसी मध्ये. म्हटलं की बघू म्हणजे काय होऊ शकतं वगैरे. आम्ही गेलो, तो प्रिन्सिपल होते देशपांडे सर. तर आम्ही गेलो, म्हटले की एवढे मिळाले पण बीएमसीसी मध्येच करायचंय शिक्षण. तर मला म्हणले, अरे आमच्या कॉलेजमध्ये तू आलास तर आमच्या कॉलेजचं पण नाव होईल. मी म्हणलं आम्ही म्हणलं की हो, पण म्हणले लगेच आणि लगेच लाईक विदिन 10 मिनिट्स क्या बात आहे, ऍडमिशन झाली. पहिलं बार्टर कोलॅबरेशन होतं का ते? आणि लिटरली मला सर म्हणले की कॉलेजला रिप्रेझेंट कर सगळीकडे आणि सगळ्यांना सांग की आपलं कॉलेज कसं आहे. म्हणलं ऑब्व्हियसली सर. आणि मग 11वी पासून पुढे सुरू झालं. मग 11वीत जेव्हा मी गेलो तेव्हा परत लँडलाईनचा फोन वाजला. फोन मीच उचलला. तर हॅलो, हा सक्षम कुलकर्णीचं घर आहे का? म्हणलं हो. कोण बोलतोय? म्हणलं सक्षम. म्हणले बघा बाबांना दे फोन. म्हणलं कोण बोलतोय? अतुल काळे बोलतोय, महेश बांद्रेकरांच्या ऑफिस मधनं. क्या बात. बाय द टाइम आपल्याला माहिती होतं ना महेश बांद्रेकर, काटे बिटे बघितलं, वास्तव दिसतोय. म्हणलं ओ एक नंबर. बाबा बोलले, ते म्हणले की आम्ही अशी फिल्म करतोय आणि सक्षमला त्याच्यामध्ये आम्ही सिलेक्ट केलंय. तर सक्षम आता दिसतो कसा आहे बघायचंय. आम्ही आता माथेरानला आहोत, आमचं स्क्रिप्ट झालंय पूर्ण, आम्ही येता पुण्यात येतो. तर बाबा म्हणले घरीच या. मग सगळे म्हणजे अतुल काळे, सुदेश मांजरेकर, महेश मांजरेकर, मेधाताई, सगळे लोक आमच्या घरी आले. आजीनी पोहे बिहे केले सगळ्यांसाठी आणि सगळं झालं आणि स्टोरी सांगितली असं असं आहे आणि सक्षमचं आहे. दिस वॉज आणि चला तर परत कॉलेजमध्ये गेलो की आता अटेंडन्स नाही, तर 2 महिने चाललंय अटेंडन्स. सर म्हणले जा. हे जे लोक आहेत ना जे मला जा म्हणले, एक्झॅक्टली, ते लिटरली हॅव सच अ इम्पॉर्टंट प्लेस माझ्या आयुष्यामध्ये. कारण की तेव्हा लोकांनी जर थांबवलं असतं ना, एक्झॅक्टली, तर काहीच झालं नसतं. तर मग दे धक्का आणि मग देन ऑन द जर्नी म्हणजे स्टार्टेड. येस. पण मग तेव्हा तुझं हे मूवीज चाललेली आहे. मग सिन्स बीएमसीसीचं तू नाव घेतलंस, कारण तिकडे पण बीएमसीसी म्हणजे एकदम ऍक्टिव्ह आहे नाटकांमध्ये,
आपलं करंड हो. असो सगळं फिरोदिया वगैरे, तर तेव्हा तुला वेळ मिळायचा हे सगळं करायला मला करायची खूप इच्छा होती आणि मी हा. गेलो पण होतो, कारण माझे सिनियर्स म्हणजे निपुण, बरोबर, अमेय, अमेय, म्हणजे माझे मित्र तर अमेय तर मला लहानपणापासूनचा मित्र ओके. आहे, पण मला करायची खूप इच्छा होती. पण मी लिटरली सांगू, जेव्हा पुरुषोत्तम आणि ह्या सगळ्याचा टाइम असायचा ना, हा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, बरोबर, तेव्हाच माझ्या फिल्मचं शूट असायचं. म्हणजे 11वीत दे धक्का, 12वी ऑब्व्हियसली नथिंग, कारण की एक्झाम आणि ह्या सगळ्या गोष्टी. तरी अल्लाह के बंदे वॉज 12वीत. अच्छा, तरी 12वीत शूट हो, केलं. पण खूप नाही, थोडं. फर्स्ट इयर मध्ये शिक्षणाच्या आईचा गो, सेकंड इयर मध्ये फक्त लढ म्हणा, थर्ड इयर मध्ये काकस्पर्श, आणि टायमिंग वर द सेम. ओके. त्यामुळे मला करायची इच्छा असून पण मी कॉलेजला करंडकांमध्ये आणि नाटकांच्या कॉम्पिटिशन मध्ये रिप्रेझेंट करू शकलो नाही, ह्याचं वाईट मला खूप वाटतं. नाही, पण आय थिंक डेस्टिनी हॅड डिफरंट प्लॅन्स फॉर यू यार. येस. कारण का हे बघ कसं आहे की भरपूर लोक असतात ज्यांना ऍटलीस्ट असं की ऍटलीस्ट मला नाटक करायला मिळालं, बरोबर, बट यू आर गेटिंग द चान्स ऑफ द फिल्म्स देन. आणि आय थिंक शिक्षणाच्या आईचा घो वॉज समथिंग दॅट changed you as a person, I guess, as on films. Yes. कारण की तेव्हा आय थिंक चाइल्ड ऍक्टर पासनं दे धक्कामध्ये पण तरी यू वर प्लेइंग अ किड्स रोल, करेक्ट. अँड देन शिक्षणाच्या आईचा गो विच वॉज सो मॅच्युअर, कम्प्लीट अगदी शिफ्ट होता. तो कसा अनुभव होता? कारण की तेव्हा कसं आय थिंक तेव्हा तुला पण असं झालं असेल की नाही आता मला पण कॅरेक्टर्स चूज करता येत आहेत कदाचित, आणि त्यासाठी ते एक आणणार एक मॅच्युरिटी आणावी लागते, किंवा तो एक काय अभ्यास असेल त्याच्यात. हाऊ डिड दॅट हॅपन? ते कसं सगळं जमायचं? एकतर महेश मांजरेकर हे एक डिफरंट लेवलचे जिनियस आहेत असं मला वाटतं. कारण की त्यांच्याकडनं ज्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या ना, म्हणजे जस्ट बाय ऑब्झर्विंग हिम, इट वॉज सो मॅजिकल. कारण की त्यांना ना शूटिंगला जायच्या आधी एडिट झाल्यानंतर फिल्म कशी दिसेल, ओके, हे त्यांच्या डोक्यात पक्क ठरलेलं असायचं. अननेसेसरी एकही शॉट घ्यायचे नाहीत. बापरे. मला हे एवढं ब्रिलियंट वाटतं त्यांचं. ह्या गोष्टी त्यांच्याकडनं भरपूर शिकायला मिळाल्या. आणि त्यांचा ना त्यांच्या ऍक्टर्स वरती 100% ट्रस्ट असतो. ते जो सीन आहे शिक्षणाच्या आईचाऊमध्ये, तिकडे भरत काका बॅट लागते आणि मग मी पडतो, आणि सो तो जो सीन आहे, त्या सीनच्या वेळी ते म्हणले की ह्या सीनची मुवमेंट किंवा कोण कुठून कसा येईल किंवा काय काय होईल मी नाही सांगणार. हा सीन तुमचा आहे, तुम्ही करा. आणि तेव्हा फर्स्ट इयर म्हणजे 20 वर्षाचा वगैरे होतो, 19-20 वर्षाचा. आणि आपण नाटक बिटक केलं असल्यामुळे इम्प्रोव्हायझेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेव्हा थोड्याफार माहिती असतात. तर आणि भरत जाधव बिंग सो एक्सपिरियन्स, आणि तर मला भरत काका म्हणले की कसं करायचं, मी काय म्हणले नाही आपण करायचंय ना, बरोबर. सो गिव्ह अँड टेक. आणि करेक्ट, तुला काय वाटतं, तू कसं करशील? म्हणलं मग आम्ही करायला लागलो, आणि डायलॉग्स वगैरे होते, आम्ही ते करायला लागलो. आणि करता 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 मी उठलो, त्यांना धक्का दिला, आणि हे सगळं इम्प्रोव्हाइज होत होतं. तिकडे इम्प्रोव्हाइज होत होतं, काही फिक्स नव्हतं. ओके. तर हे होतं, आणि मग मी धक्का दिला, आणि मग ते चिडतात, आणि मग ते होतं, तर झालं, आणि मी पडलो. तर महेश काका म्हणले दिस इज माय सीन, तुम्ही आत्ता जे केलं तसंच करा, फक्त सक्षम तुझे हे करत होतास ते नको करू, हे नको, हे करू, भरत हे करू नको, ते करू. आणि तो सीन बनला. माय गॉड. आणि
गौरी पण होती, ती पण शी इज ऑल्सो व्हेरी व्हेरी बरोबर. टॅलेंटेड, त्यामुळे हो. तिच्या रिॲक्शन आणि हे पण खूप इम्पॉर्टंट होतं. आणि तो सीन जेव्हा आपण आता फिल्म मध्ये बघतो, तो अंगावर येण्यामागचं कारण हिज कम्प्लिटली डिरेक्टेड बाय महेश मांजरेकर, की त्यांनी त्यांच्या ऍक्टर्स वरती ठेवलेला ट्रस्ट. आणि ऑब्व्हियसली भरत जाधव, त्यांनी खूप भारी काम केलंय त्या फिल्म मध्ये. तर मला असं वाटतं की ह्या सीनचं क्रेडिट पण त्यांनाच जातं, की त्यांनी असं केलं की म्हणजे मला एवढं कम्फर्टेबल बरोबर. त्यांनी करून घेतलं तिकडे की तो सीन झाला आमच्याकडनं. आणि मला असं वाटतं की जे आपले इम्प्रोवाइज मोमेंट्स असतात ना, ते आपल्या खूप Correct, जवळचे correct. असतात, कारण की असं स्पेशल असतं, ते आपली क्रिएशन आहे ना, त्याच्यात काहीतरी इन्व्हॉल्वमेंट आहे काहीतरी, एक्झॅक्टली. त्यामुळे तो एक हो. मनात वेगळी जागा बनून Correct. जातो. पण हे सगळं होत असताना, ओके, युअर कॉलेज इज गोइंग ऑन, फिल्म्स आर गोइंग ऑन, पण एक तुला एक असं त्याचं फेम होतं, जिकडे जातात सगळी लोक ओळखतात, हो. ठीक आहे, ती फिलिंग कशी होती की एवढं प्रेम मिळतंय, एवढं लोक येऊन विचारतायत? अरे कारण का- मी म्हणतो ना की म्हणजे ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये प्रेक्षकांचं खूप मोठं महत्व आहे, की त्यांनी माझ्या ऑलमोस्ट प्रत्येक फिल्मवरती खूप प्रेम केलं. बरोबर. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये मेकर्स तर होतेच, पण फिल्म फक्त मेकर्स बनवत नाहीत ना, ऑडियन्स पण बरोबर आहे. त्याला तेवढाच महत्वाचा Correct. फॅक्टर आहे. Correct. मला असं वाटतं की आपण जेव्हा ऑडियन्सला रिस्पेक्ट देतो ना, तेव्हा ऑडियन्स तुमच्यावरती प्रेम करतच. ऍब्सोल्युटली. आणि फॉर दॅट मला असं वाटतं की तुम्ही जेवढे ग्राउंडेड असाल ना, जेवढे डाऊन टू अर्थ असाल, म्हणजे असं म्हणून नाही जाणार मी डाऊन टू अर्थ यार, असं म्हटलं की त्याला काही महत्वच मी नाही, डाऊन टू अर्थ आणि म्हणायचं आणि बाकी त्याला काही महत्वच नाहीये. ते लोकांनी म्हणायला पाहिजे ना की अरे हा डाऊन टू अर्थ, हा आपण सांगत फिरलो मी डाऊन टू अर्थ आहे, मी डाऊन टू अर्थ, काय होत नाही यार. तर मला असं वाटतं की हा खूप एक मेजर फॅक्टर आहे की ऑडियन्स तुमच्यावरती प्रेम का करतो, आणि तुम्ही माणूस म्हणून कसे आहात ना, ऑल्सो काउंट्स अ लॉट. करेक्ट, करेक्ट, एक्झॅक्टली. कारण का आता जसं तू म्हणला, जसं ऑडियन्स हा पण आता 2005 पासून तो आता 2024 पर्यंत ऑडियन्स पण ग्रो झाला इंडियातला. पूर्वी जसे आता फिल्म्स होते, आता OTT आलंय, त्यामुळे लोकांच्या एक्सपेक्टेशन्स पण फार वाढल्या आहेत. कारण का जनरली आता मी ऍज अ OTT व्ह्यूअर मी तरी असं बघतो की हा चल एक सिरीज मी बघू शकेन, पण जर तसं मला 3 तासाचा पिक्चर बसायला लावलं ना, पण मला त्यामध्ये सगळं पाहिजे. करेक्ट. करेक्ट. तर तशा एक्सपेक्टेशन्स चेंज झाल्या. बरोबर. तर तेव्हाचा वेन यू स्टार्टेड, तेव्हाचे जे फिल्म्स होते, जो जॉनरे, ठीक आहे, आणि आता रिसेंटली जे तू आता आल्याड पल्याड करतोयस, किंवा आता 1-2 रिसेंट केला असशील, ले धक्का 2, तर हाऊ हॅज ही लोकांची एक्सपेक्टेशन कशा चेंज झाल्यात आणि काय काय वेगळं बघतोयस तू आता? मला असं वाटतं की ऑडियन्स चेंज झालाय, पण मला असं वाटतं की ऑडियन्स हॅज नेव्हर लॉस्ट देअर सोल. ओके. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्यांना, किंवा रादर तुमच्या क्रिएटिव्हिटीने तुम्ही एक जग क्रिएट करून त्यांच्यासमोर मांडलत ना, तर ते बघायला येतील. आणि जर त्यांना ते आवडलं आणि तुम्ही जर ते खूप 100% तुमच्या स्किल्स आणि सगळ्या वापरून जर तुम्ही काही केलेलं असेल, तर ते तुमचं जग अप्रिशिएट करतील. बरोबर. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही काहीतरी तडजोड केली, किंवा तुम्ही काही कॉम्प्रोमाइजेस केले, किंवा तुम्ही जर तुमचं जग नीट उभं करू शकला नाहीत ना, तर ते तुमच्यावरती प्रेम नाही करणार, किंवा तुमची फिल्म ते उचलून नाही धरणार. बरोबर. तर मला असं वाटतं की जेवढं ऑडियन्सचा रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपण सिनेमा उचलून धरण्याची, तेवढं मला असं वाटतं की मेकर्सची पण तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही तुमचं क्रिएट केलेलं जग तुमच्या क्रिएटिव्हिटीने तुम्ही 100% करताय का. करेक्ट. म्हणजे तुम्ही स्वतःशी खोटं बोललात ना, तर तुम्ही ऑडियन्सला नाही हे करू शकत. बरोबर. तुम्ही आपल्याशी स्वतःशी खरे असाल तर तुम्ही ऑडियन्सला पटवू शकाल की हे माझं जग आहे आणि मी हे प्रामाणिकपणे बनवलेलं आहे. बरोबर. ही माझी फिल्म आहे, ही मी प्रामाणिकपणे बनवलेली आहे, ह्याच्यामध्ये मी माझे 100% एफर्ट्स टाकलेले. करेक्ट. तर ते ऑडियन्सला पण रिअलाइज होतं. बरोबर. असं मला वाटतं. पण आता आपण हायेस्टच्या बाबतीत बोललो, पण कधी कधी कुठल्या फिल्म्स नाही चालल्या. हो. बरोबर. कारण का दे धक्का, स्टारडम,
परत सॉरी पक पक पकाक दी धक्का, शिक्षणाच्या आईचा गो, हिट्स. करेक्ट. पण तेव्हा लोज पण होते, काय काय फिल्म्स नाही चालल्या. तेव्हा कशी मेंटल प्रिपरेशन होती? वर यू रेडी फॉर इट? कारण पहिल्यांदाच गोष्टी होत असतात. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ना तुमच्या आसपास लोक कशी आहेत ना तुमच्या आजूबाजूला, कारण आपण माणूस असतो ना. बरोबर. आपल्याला जेव्हा वाईट वाटतं तेव्हा आपल्याला कोणाशी तरी शेअर करावं असं वाटतं. आनंद होतो तेव्हा आपल्याला कोणाशी तरी शेअर करावं असं वाटतं. आणि जर तो रिसिव्हिंग माणूस जर तेवढा आपलेपणाने आपल्याशी वागत नसेल तर मग आपण म्हणतो की हा खोटा आहे किंवा बरोबर माझी ह्याच्याबरोबर वाईब मॅच नाही होत. तर मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूचे लोक प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर वेन यू हिट अ लो. करेक्ट. एस्पेशली वेन यू हिट अ लो. पण दॅट इज व्हेरी डिफायनिंग मुवमेंट मला तरी वाटते. ऑब्व्हियसली हायस मध्ये सगळे तुझ्या बरोबर आहेत. ऑब्व्हियसली जे नसले असलेले मित्र पण येऊन म्हणतील अरे सक्षम काय भारी रे. पण ज्या दिवशी तुला लो आहे, करेक्ट, ज्या तुला माहिती की अरे तर माहित नाही माझ्यामुळे तर फिल्म नाही फ्लॉप झाली कदाचित, करेक्ट, मी मला 100% दिले, 200% दिले, वॉट एव्हर, बरोबर, बट नाही जुळला तो फॉर्म्युलाच नाही जुळला. ऑडियन्सनी चल सगळं बरोबर होतं, ऑडियन्सनी ऍक्सेप्टच नाही, बरोबर. तेव्हा आय थिंक दोज आर द पीपल दॅट रिअली काउंट. ऑब्व्हियसली मला आपण लिटरली सगळ्यांनीच वी हॅव फॉट वन ऑफ द टफेस्ट बॅटल्स. एक्झॅक्टली. आता जगात जेवढे लोक राहत आहेत खरे खरे त्यांनी 2020 ते 22 दे हॅव फॉट द बिगेस्ट बॅटल्स ऑफ देअर लाईफ. ऍब्सोल्युटली. म्हणजे तेव्हा ऑलमोस्ट सगळेच हॅड हिट द लो नोट इन देअर लाईफ. करेक्ट. पण त्याच्यामधनं पण लोक सर्व्हाइव्ह होत होते आणि मला असं वाटतं की ती ब्युटी आहे. म्हणजे जेव्हा लोक घरी होती तेव्हा व्हिडिओ कॉल्स व्हायचे, आम्ही लिटरली लुडो बिडो खेळायचो एक मित्र आणि आम्ही सगळे, आणि द टाइम्स दॅट वी स्पेंड विथ आवर फॅमिलीज ना, म्हणजे आपण एवढी वर्ष फॅमिलीज बरोबर राहतच होतो, पण एस्पेशली तेव्हाचा जो पिरियड होता ना वेगळाच होता तो काळ. हो, आणि दॅट वॉज द लोएस्ट पॉइंट इन एव्हरीबडीज लाईफ. बरोबर. तर मला असं वाटतं की त्याच्यानंतर काय होणार आहे तर मृत्यू, म्हणजे मॅक्सिमम काय होणार आहे तुमच्या बरोबर इज डेथ. करेक्ट. त्याच्या पलीकडे नाही काय होऊ शकत. बरोबर. सो टिल देन यू हॅव टू कीप फायटिंग. आणि फायटिंग कसं, आपल्या आजूबाजूच्या लोकांशी बोलत. बरोबर. इंटरनल बॅटल्स असतात. करेक्ट. पण आपण ऑब्व्हियसली 100% कोणाशी शेअर करत नाही. करेक्ट. काही बॅटल्स आपल्यालाच फेस करायला लागतात. राईट. पण जेव्हा आपण बोलतो ना फॅमिलीशी किंवा ह्या लोकांशी, जवळच्या लोकांशी, तेव्हा आपल्याला त्यांच्याकडनं कम्फर्ट नको असतो. बरोबर आहे. आपल्याला ऐकून घेण्यासाठी बस, दॅट्स इट. मी तुझ्यासाठी हे करी ना, अरे तुला त्रास होतोय का, मी तुझ्यासाठी, आपल्याला ते नको असतं. बरोबर आहे. कोणी आपल्यासाठी काही करायला नको, फक्त ऐकून घेणारा व्यक्ती पाहिजे. ऐका. एक्झॅक्टली. कारण मला आय जस्ट वॉन्ट टू वेंट इट आउट. ऍब्सोल्युटली. आणि लो नोट्स मध्ये ना हेच लोक खूप इम्पॉर्टंट असतात मला असं. तर ऍज अ ऍक्टर आता, कारण का आजकाल मराठी याच्यात खूप नवीन नवीन ऍक्टर्स, नवीन नवीन मुलं मुली, त्यांना चान्स हवा असतो, ऍक्टर व्हायचं असतं, पण दे माइट फाइंड अ फिल्म, दे माइट नॉट आफ्टर दॅट. कारण का हा ट्रेंड आपण खूप बघितलाय की अरे एकाला मूवी मिळाली, खूप सुपरहिट झाला, पण त्यानंतर कामच नाही, किंवा काय कॉलच आला नाही, काय का जे फ्रंट रोलला आहेत त्यांना कॅरेक्टर रोल सूट होत नाही, ज्यांना कॅरेक्टर रोल त्यांना लीड सूट होत नाही, असं खूप गोष्टी आहेत. तर तुझी वन ऍडवाइस काय असेल जे आता स्ट्रगल करतायत, ज्यांना यायचंय मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा फिल्म इंडस्ट्री किंवा OTT मध्ये सगळ्या ह्याच्यात, काय तुझं ऍडवाइस असेल? ऍडवाइस देणं एवढं मोठा मी नक्कीच नाहीये, पण डेफिनेटली युअर 19+ फिल्म्स ओल्ड अँड 3 सिरीज इन युअर नेम, त्यामुळे आय थिंक सक्षम कुलकर्णी यू हॅव डिझर्व दॅट प्लेस, सिरियसली. पण मला असंच वाटतं की जे आता यंगस्टर्स जे येत आहेत, मला असं वाटतं की दे शुड कीप एक्सप्लोरिंग देमसेल्व्स मोर, आणि आपण बेटर कसे होऊ शकतो इन युअर क्राफ्ट,
इन हाऊ टू बेटर युअर स्किल्स. मला असं वाटतं की शिकत राहण्याचा ॲटिट्यूड इज सो इम्पॉर्टंट. आणि ऑलवेज कीप ॲडिंग फेदर्स टू युअर कॅप. बरोबर. म्हणजे जेवढे स्किल्स आपण अक्वायर करू शकतो तेवढे करत राहा. आणि ऑब्झर्व करा गोष्टी, ऑब्झर्व पीपल की ते कसे वागतात, किंवा फिल्म्स भरपूर बघा, पुस्तकं वाचा, नाटक बघा, आणि आपल्या आजूबाजूचे लोक कसं काम करतायत हे ऑब्झर्व करा, हे बघा. आणि तुमच्या आजूबाजूची लोक त्यांचे चॉईसेस कसे आहेत, किंवा हे त्यांनी नाटक का केलं असेल, किंवा ही फिल्म त्याला का करावीशी वाटली असेल. पैसा हा फॅक्टर आहेच आहे, पण पैसे फक्त कमवण्यासाठी क्रिएटिव्ह फील्ड कधीच नसतं. करेक्ट. और एनी क्रिएटिव्ह फील्ड. म्हणजे पैसा आहे पण दॅट शुड बी सेकंडरी. करेक्ट इज व्हॉट आय फील. अमेझिंग. त्यामुळे म्हणजे मी पण काय असा जगावेगळा श्रीमंत नाहीये, पण मी पण जेव्हा कधीही फिल्म चूज करतो किंवा काय, तर मी त्यांना विचारतो की गोष्ट काय आहे आणि माझं कॅरेक्टर काय. ते जर आवडलं तरच आपण करू ना. बरोबर. मी तुला काय 5-10 लाख रुपये, 15-20 लाख रुपये देतो, मला असं वाटतं की ठीक आहे, माझ्याकडे माझ्या गरजा खूप कमी आहेत, त्यामुळे मला असं खूप जगावेगळे पैसेच पाहिजेत खूप असं कधीच. अगेन दॅट्स हाऊ बीन ब्रॉट अप. करेक्ट करेक्ट. की मला खूपच गोष्टी अशा पाहिजे, शान शौकत पाहिजे, हे माझ्या गरजा खूप थोड्या आहेत. त्यामुळे मला पैसे हा फॅक्टर खूप माझ्यासाठी सेकंडरी पडतो. आधी कॅरेक्टर, आणि ऑब्व्हियसली मला टीम खूप पॉझिटिव्ह आणि असं असे ऍटमॉस्फिअर शुड बी पॉझिटिव्ह. कारण की आपण जेव्हा कुठलीही क्रिएटिव्ह गोष्ट करतो आणि जर आपल्या सेटवरती कोणीतरी एक नाही रे हे नाही होणार असं म्हणलं ना की ती क्रिएटिव्हिटीला काही अर्थ नाही आणि ती झोपते. एक्झॅक्टली. त्यामुळे तुमच्याकडे सगळे असे पाहिजेत की हा आता काय करायचं, हे तुला पाहिजे, हे अचीव्ह करून देण्यासाठी आपल्याला काय करायचं, काय मदत करू सांग. करेक्ट. एक्झॅक्टली. सो मला असं वाटतं की ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत वेन यू वॉन्ट टू डू एनिथिंग इन एनी क्रिएटिव्ह फील्ड. बरोबर. आता जसं सोशल मीडिया आजकाल सगळं आपण सोशल मीडियावर आहेच. प्रत्येक जण कंटेंट क्रिएटर्स म्हणून नवीन येत आहेत. कंटेंट क्रिएटर्सना लोक ऍक्टर्स म्हणून घेत आहेत. तर ऍक्टर्सना कंटेंट क्रिएटर होणं हे जास्त जरा आता अवघड झालेलं आहे. कारण का तो फॉर्मॅटच वेगळा आहे. हाऊ डू यू सी दिस सगळं सोशल मीडिया आणि एव्हरीथिंग, ऑल द क्रिएटर्स अँड एव्हरीथिंग कमिंग इन? ऑनेस्टली मी तर एवढं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसतो. मला खूप माझे मित्र वगैरे खूप शिव्या घालतात की यु नो दिस इज हाऊ इट इज नाव, यू हॅव टू अडॅप्ट अँड एव्हरीथिंग. तर आणि मला खूप फोर्स करून पण काही काही गोष्टी करायला लावतात. आमचे बाबा पॉडकास्ट सिरीज ऍक्सेप्ट करतात. नाही डेफिनेटली. पण मला असं वाटतं की जे आता डिजिटल क्रिएटर्स किंवा जे कंटेंट क्रिएटर्स किंवा जे आहेत ते व्हॉट दे आर डुईंग इज ऍक्च्युअली गुड फॉर देम. एक्झॅक्टली. कारण की त्यांना एवढे लाईक्स मिळतात, एवढे त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि पैसे मिळतात. या दॅट इज अगेन द बिग पार्ट. मॉनिटायझेशन त्यांच्या ह्याच्यात खूप आहे. सो आय एम हॅपी फॉर देम, बट मला आय डोंट फील इट इज माय कप ऑफ टी. पण त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट तर आहेच आहे, पण मला असं वाटतं की त्यांनी पण स्वतःला एक्सप्लोर करायला पाहिजे. करेक्ट. लाईक दे आर यूज टू स्मॉलर फॉर्मॅट, ट्रेंड्स, 30 सेकंड, 90 सेकंड, दे आर यूज टू दॅट. आता तर 7 सेकंद आलाय. एक्झॅक्टली. डुईंग दॅट इज अगेन कमेंडेबल. कारण 30 सेकंद व्हेरी चॅलेंजिंग टू पुट अ स्टोरी. एक्झॅक्टली. तर दॅट इज ब्रिलियंट व्हॉट दे आर डुईंग. पण मला असं वाटतं की डू यू वॉन्ट टू लिमिट युअर सेल्फ टू दॅट? एक्झॅक्टली. का तुम्हाला स्वतःला अजून एक्सप्लोर करायचंय इन अ सॉर्ट ऑफ लाईक लॉंगर फॉर्मॅट. ऍब्सोल्युटली. तर मला असं वाटतं की आता जे ते करतायत ते डुईंग वंडरफुल. म्हणजे आय एम हॅपी फॉर देम आणि रिस्पेक्ट टू ऑल ऑफ देम. पण मला कारण आय एम अन इंट्रोवर्ट बेसिकली. ओके. तुला पण केवढं कन्व्हिन्स करायला लागलं टू, त्यामुळे मला असं जास्त स्वतःबद्दल असं करता येत नाही ऑनेस्टली.
त्यामुळे सिरीज वगैरे नाही कधी तेवढं हा मी आता जे काय ते हे केलं ते पण मित्रांमुळेच केलेलं आहे. मी गिव्हन अ चॉईस की सक्षम आज तू हे कर, नो. कारण की इंट्रोवर्ट असल्यामुळे आणि थोडा शाय असल्यामुळे मला ना असं स्वतःबद्दल कधी असं सांगता येत नाही. किंवा काय कुठे खायला गेलो आणि मी आज हे खातोय वगैरे, तर मला असं वाटतं की दॅट्स माय पर्सनल स्पेस. त्यामुळे मला आय डोंट लाईक टू शेअर इट विथ एनीबडी ऑर फॉर द वर्ल्ड. म्हणजे तेवढं आहे, मी लिमिटेड आहे तेवढं. मी ज्या लोकांबरोबर आहे आय जस्ट वॉन्ट टू लव्ह देअर कंपनी अँड जस्ट वॉन्ट टू स्पेंड अ व्हेरी गुड टाइम विथ देम इन्स्टेड ऑफ मला गप्पा मारायला आवडतील शोईंग माय वर्ल्ड ऑन सोशल मीडिया. हा लिटरली आम्ही सगळे भेटलो की आमचे फोन जसे बाजूला असतात आणि लाईक व्हॉट्स हॅपनिंग इन युअर लाईफ, तुझं काय चाललंय, लाईक आर यू फिलिंग ओके, किंवा तुझं काय चाललंय, एनी प्रॉब्लेम्स. मला ते गोष्टी डिस्कस करायला जास्त आवडतात इन्स्टेड ऑफ पोस्टिंग की आय हॅड अ गाला टाइम, आय हॅड अ नाईस पार्टी किंवा वॉट एव्हर. ठीक आहे, म्हणजे आपले आपले मोमेंट्स असतात जे आपण आपल्या बरोबर शेअर करायचे असतात. ऍब्सोल्युटली. अल्ल्याड पल्ल्याड बाबतीत काही बोलूया, कारण काय दॅट इज द नेक्स्ट फिल्म कमिंग. 14 जूनला फिल्म रिलीज होते. द जॉनर इज अगेन व्हेरी इंटरेस्टिंग. हॉरर कॉमेडी फिल्म आहे. ओके. आणि इट इज बिन ब्युटिफुली मेड मला असं वाटतं. आणि इट्स गोइंग बी अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स थिएटर मध्ये. अमेझिंग. हो, कारण की शूट खूप चांगली झाली आहे. आमचे डीओपी योगेश कोळी हॅज डन अ व्हेरी ब्रिलियंट जॉब. आमचा डिरेक्टर प्रीतम पाटील, त्याची पण फिल्म, त्याच्या जॉनरची पण पहिलीच फिल्म आहे त्याची. आणि ऑब्व्हियसली सगळे जण आहेत एक्सपिरियन्स, लाईक मकरंद देशपांडे सर आहेत, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. गौरव आहे मोरे फिल्म मध्ये. सो असे सगळे, सुरेश विश्वकर्मा, संदीप पाठक आहेत. सो असे वंडरफुल कास्ट. अमेझिंग. आणि शूट पण खूप छान झाली आहे. त्यामुळे आय वुड रिक्वेस्ट सगळ्यांना चित्रपटगृहात जाऊन फिल्म नक्की बघा. ऍब्सोल्युटली. आणि आम्ही तुला रिक्वेस्ट करू की आम्हाला काय बोलता यायला चान्स मिळो तुमच्या फिल्मचा एक पॉडकास्ट. अरे डेफिनेटली, मी तुला आधीच सांगितलं ना की तुला. तर ते पण आपण करू शकतो. त्यामुळे थोडस एक आम्ही टाकून दिली रिक्वेस्ट ऑलरेडी ऑन कॅमेरा. सगळ्यात तुझा आतापर्यंत आवडताचा मूवी जो तू ऍक्ट केलेला आहे तो सगळ्यात स्पेशल कुठला असेल? ऑब्व्हियसली पक पक पकाक. पक पक पकाक. मोस्ट चॅलेंजिंग रोल सगळ्या मूवीज मधले तुझ्या आतापर्यंत? आय वुड से झिपऱ्या. झिपऱ्या. फनीएस्ट मोमेंट ऑन सेट? फनीएस्ट मोमेंट ऑन सेट, आम्ही जेव्हा घंटा करत होतो फिल्म, तर मला असं वाटतं की तो अख्खा एक्सपिरियन्सच खूप फन होता. कारण की आम्या होता, मी होतो, आरो होता आणि आमचा डिरेक्टर शैलेश काळे. तर आमच्या सेटवरती आम्ही रोज एवढे हसायचो, कारण की काही ना काहीतरी गंमत जम्मत व्हायची. आणि ती फिल्म पण हॉटस्टारवर आहे, सो ज्यांनी बघितली असेल त्यांनी ती बघा. वी हॅड अ गाला टाइम शूटिंग दॅट फिल्म. अमेझिंग. घंटा. घंटा. अरे क्या बात आहे. फेवरेट मराठी ऍक्टर यू हॅव? 2 आहेत, नाना पाटेकर, महेश मांजरेकर. क्या बात आहे. फेवरेट मराठी ऍक्ट्रेस? मधुरा वेलणकर, कारण मी पहिलं काम मधुराताई बरोबर केलं होतं. आणि नारायणी शास्त्री. ओके. एका बॉलिवूड ऍक्टर त्याच्यावर तुला काम करायला आवडेल? एक किंवा 2-3 पण सांगू शकतो, काही नाही. जयदीप आलावड, त्याच्यानंतर विजय वर्मा आणि दीपक डोबरिया. क्या बात आहे, क्या बात आहे. बेस्ट तुला काय कॉम्प्लिमेंट किंवा ऍडवाइस तुला को स्टार कडनं मिळालंय? बेस्ट ऍडवाइस मला मिळालाय जितेंद्र जोशीकडनं पक पक पकाकच्या वेळेला. तेव्हा तो मला म्हणला होता की तुला अंदाज येत नाहीये आता की ह्या फिल्मचं काय होणार आहे, पण ही जेव्हा रिलीज होईल तेव्हा तू बघ काय होईल, पण तेव्हा तू माणूस म्हणून जमिनीवरतीच राहायला पाहिजेस. क्या बात, क्या बात आहे. घरी जेव्हा नेटफ्लिक्स काही बघतोस, मूवीज बघतोस, फेवरेट जॉनरे? ड्रामा. वन वर्ड टू डिस्क्राइब युअर जर्नी इन फिल्म इंडस्ट्री सो फार? इट हॅज बीन ब्रिलियंट विथ अ लॉट ऑफ अप्स अँड डाऊन्स. फेवरेट मराठी मूवी और इंग्लिश मूवी ऑफ ऑल टाइम, तुझी नसली तरी चालेल? अशी बनवा बनवी, पछाडलेला, त्यानंतर किल्ला, आणि इंग्लिश इंटरस्टेलर,
इन्सेप्शन, इन्सेप्शन, गुडफेलर्स, क्या बात आहे. इट कॅन गो ऑन अँड Can go on and on. ड्रीम रोल तुला प्ले करायला आवडेल? मला असं वाटतं एनिथिंग दॅट चॅलेंजेस मी फिजिकली, मेंटली, इंटरनली. मला असं वाटतं एनी कॅरेक्टर विच विल बी दॅट इम्पॅक्टफुल इन माय लाईफ, तसं मला डेफिनेटली करायला खूप आवडेल. एखादा युनिव्हर्स, मूवी युनिव्हर्स ज्याच्यामध्ये तुला फॉर एक्झाम्पल हॅरी पॉटर होतं, गेम ऑफ थ्रोन्स असेल किंवा रामायण येते, महाभारत आहे, अशा कुठल्या याच्यात जर तुला काम करायचं असतं तर कुठलं? आय थिंक प्लेइंग अ सुपर हिरो वुड बी इंटरेस्टिंग. आय थिंक अवेंजर्स क्या बात आहे. इज लाईक आउटस्टँडिंगली. Absolutely. कुठला तुझ्या मूवीचा फेवरेट कोट किंवा फेवरेट लाईन तुला आठवते, सगळ्यात भारी होती ती अशी फेवरेट कोट किंवा लाईन तुझ्या डायलॉग मधली? मला 2 मिनिटं. मला असं वाटतं की शटर आयलंड जी फिल्म आहे येस. त्याच्यामध्ये तो जो एंडचा त्याचा डायलॉग आहे ना, जो मार्क रफेलो बरोबर तो बोलत असतो की मी ह्या जगात जगू का, ते मला डिसाइड करू दे, जिकडे आय एम इन अ हॅपी प्लेस. तर मला असं वाटतं की तो सीन पण खूप ब्रिलियंट आहे. आणि ऑब्व्हियसली पण तुझा जो एक फेवरेट डायलॉग मला पप्पा मधला, म्हणजे अजूनपर्यंत लाईफ लॉंग, तो आजीला म्हणतो चिकलू, हे तुझी बडबड ऐकून मला हगवणार. पण मला असं वाटतं की पक पकाक मध्ये ते तर झालंच, पण मला असं वाटतं पक पकाक मध्ये नाना काकाच्या तोंडी एक खूप इंटरेस्टिंग लाईन आहे की आयुष्य सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवत राहायचं. एक्झॅक्टली. मला असं वाटतं की दॅट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग कोट. पण ओव्हरऑल सक्षम खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. अरे सेम. थिंक वी आर कटिंग शॉर्ट ऑन टाइम, त्यामुळे पण माझ्याकडे भरपूर टॉपिक्स होते, पण आय थिंक वी हॅव टच गुड, बऱ्यापैकी बोललं. बरं. आणि 2दा-3दा अजून पॉडकास्ट करायला पण मिळायला पाहिजे. आणि तू मला बोलतं केलंस, ह्याच्यामध्ये मला ते क्रेडिट तुला. कारण की मी खूप दिवसांनी एवढं बोललो असेल माहितीये का. मी नाही बोलायला. अरे चांगलं वाटतं, पण मी यू लाईक गो बॅक द मेमरी लेन. हा, पण मला असं वाटतं की आता पुढे काय, लाईक ऑलवेज मला असं वाटतं की नेक्स्ट थिंग शुड बी गुड. कारण फ्युचर आपण वी कॅन प्लॅन और वी कॅन, आपण आपल्याला कसं जगायचंय किंवा आपल्याला व्हॉट सॉर्ट ऑफ वर्क व्हॉट वी वॉन्ट टू डू इज मोर इम्पॉर्टंट देन आय थिंक लिव्हिंग इन द पास्ट. एक्झॅक्टली. की आपण ते झालं ना करून झालं, तर त्याच्याबद्दल नको बोलायला. पण आता पुढे काम काय करू ते जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. तुझ्यावर आपण 2-3 करणार आहोत, कारण का आज मोस्टली आपण पास्ट डिस्कस केला. नेक्स्ट त्याच्यात प्रेझेंट करू आणि मग फ्युचर करूया आपण. काय बोलतोय चॅनलला नक्की लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि त्यांचे सगळे व्हिडिओ असेच बघत राहा आणि त्यांना भरपूर सपोर्ट करा. येस. आणि अल्लाड पल्लाड लवकरच येत आहे. आपण हे तेव्हाच रिलीज करतोय, तर नक्की वॉच इट इन द थिएटर नियर यू. येस. ओके. थँक्यू सो मच सक्षम. थँक्यू. येस.